इंडिगोवर सरकारनं ॲक्शन घेतली पाहिजे असं म्हटलंय खासदार सुप्रिया सुळे यांनी। संसदीय अधिवेशन सुरू आहे, सरकारनं सभागृहात उत्तर दिलं पाहिजे। कोट्यवधी रुपयांचं नुकसान झालं, प्रवाशांचेही हाल झाले असं सुळेंनी म्हटलंय। तर इंडिगोमुळे अनेक प्रवाशांना मनस्ताप झालाय। उदय सामंतांची प्रतिक्रिया, केंद्र सरकारनं यामध्ये लक्ष घातलं पाहिजे असं उदय सामंतांचं म्हणणं आहे। याची एक इन्क्वायरी लागली पाहिजे आणि आम्ही मागणी करतो पक्षाच्या वतीने की भारत सरकारने पार्लमेंटमध्ये आम्हाला ह्याच्यावर व्हाईट पेपर काढून एक स्टेटमेंट केलं पाहिजे की इंडिगोचं नक्की झालं काय आणि याला जबाबदार कोण आहे। नुकसान भरपाई देण्याची मागणी कराल? अर्थातच हे सगळं म्हणून तर भारत सरकारने पहिलं तर स्टेटमेंट केलं पाहिजे। भारत सरकारचं स्टेटमेंट पण आलं नाही, पार्लमेंट चालू आहे। का नाही भारत सरकारने याच्यावर स्टेटमेंट केलंय? केवढी मोठी गोष्ट आहे। इंडिगोनं केंद्र सरकारवर दबाव आणण्यासाठी केलेलं हे षडयंत्र आहे का, याचा देखील अभ्यास केंद्र सरकारला करावा लागेल। परंतु या इंडिगोच्या या संपूर्ण कार्यप्रणालीमुळे देशातल्या अनेक विमानातून प्रवास करणाऱ्या हजारो लाखो लोकांवर याचा परिणाम झालेला आहे। काल तर एका मी सोशल मीडियावर असं बघितलं की महिलांना ह्याच्यामुळे त्रास झाला आहे, मुलांना त्रास झाला आहे, वयस्क लोकांना त्रास झाला आहे। तर याच्यामध्ये केंद्र शासनानं लक्ष घातलं पाहिजे आणि मी स्वतः राज्याचा उद्योगमंत्री म्हणून, राज्याचा एक मंत्री म्हणून आदरणीय मुरली अण्णांशी सविस्तर याच्यावर बोललेलो आहे आणि त्यांनी देखील आश्वस्त केलेलं आहे की या बाबतीमध्ये नक्की इंडिगोकडनं असं का झालं याची चौकशी होणार।